हॅलो गाईज, आपण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. दशविध पापकर्म. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्ट दशविध पापकर्म असा क्वेश्चन येईल किंवा सद्वृत्त असा क्वेश्चन येईल. काही जणांना इनफॅक्ट हे माहितीच नसतं की हा पॉइंट कशामध्ये आलेला आहे. अष्टांग हृदयचा सूत्रस्थानच्या अध्याय दुसऱ्यामध्ये हा पॉइंट आहे. त्यामध्ये दिनचर्या अध्यायामधले आपण फक्त दिनचर्याचे पॉइंट्स करतो स्नानपर्यंत. त्याच्या पुढचे पॉइंट्स आपण स्किप करतो, पण त्याच्यावर क्वेश्चन्स येतात. मग त्यामध्ये तुम्हाला सदवृत्त एक्सप्लेन करा असा क्वेश्चन असेल, डायरेक्ट तुम्हाला सदवृत्त हा क्वेश्चन येईल किंवा दशविध पापकर्म स्पष्ट करा हा क्वेश्चन येईल. दोन्ही पैकी कोणताही क्वेश्चन आला तरी त्याचा आन्सर जे आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत तेच लिहायचं. ठीक आहे, आता कोणते येते दशविध पापकर्म? हा श्लोक कंपल्सरी पाठ करायचाच आहे. मी असे श्लोक सांगते जे की तुम्हाला कंपल्सरी पाठ करायचे असतातच, ते श्लोक आपण इथं घेतो. ठीक आहे, त्यामध्ये ह्या एका श्लोकामध्ये तुमचे सगळे दशविध पापकर्म कंप्लीट होतात. मग 10 नावं सेपरेट लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही एक श्लोक लक्षात ठेवला तरी चालेल. ओके, त्याच्यामध्ये बघा, हिंसा अस्ते हि अन्यथा कामम. श्लोकची फोड बघा, हिंसा अस्ते हि अन्यथा कामम, पैशून्य परुष अनृत्य, देन सम्मिन्नालापम व्यापदम अभिधा. ठीक आहे, व्यापदम अभिधा इथपर्यंत लक्षात ठेवलं तरी चालेल. दुग्वी पर्यायम, नंतर पापम कर्मे अपि दशदाह काय वाक मनस्य त्यजेत. ठीक आहे, हिंसा अस्तेय अन्यथा कामम, पैशून्य परुष अनृत्य, सम्मिन्ना लापम व्यापदम अभिध्य, दुग्वी पर्याय, पापम कर्मे अपि दशदा काय वाक मनस्य त्याज्यत. म्हणजे कायिक, वाचिक आणि मनाने हे कर्म आपल्याला त्याज्य करायचे आहे. ओके, तुम्हाला ह्याच्यामधले 10 वर्ड कोणते आहेत? हिंसा, अस्तेय, अन्यथा काम, पैशून्य, परुष, अनृत्य, सम्मिन्नालाप, व्यापादम, अभिदह, दुग्वी पर्याय. ठीक आहे, हे तुमचे काय झाले? 10 पापकर्म झाले जे की आपल्याला त्याज्य आहेत, करायचे नाहीये. ओके, त्यातल्या एका एकाचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. एक्सप्लेनेशनच्या आधी आपण एक शॉर्ट मध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक कोणकोणते आहेत ते एकदा तुम्हाला मी सांगते. त्यामध्ये बघा, तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल हे शब्द, कारण की जेव्हा तुम्ही क्लासिफिकेशन लिहिताना हे श्लोक लिहायचा, त्या श्लोकच्या खाली सरळ 3 क्लासिफिकेशन्स लिहायचे तुम्हाला. ठीक आहे, दशविध पापकर्म असं टाका. त्यानंतर त्याचे 3 क्लासिफिकेशन्स करा. फर्स्ट आहे कायिक. ओके, म्हणजे हे जे 10 आहेत त्या 10 कर्मापैकी 3 हे कायिक कर्म आहे जे की शरीराने कर्म केले जातात. त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे हिंसा, हिंसा, अस्तेय आणि अन्यथा कामम. ओके, विजिबल आहे सगळ्यांना? हिंसा, अस्तेय, अन्यथा कामम हे कशामध्ये येतात? कायिक मध्ये येतात. देन सेकंड आहे वाचिक. वाचिक कर्म म्हणजे जे की तोंडाने किंवा बोलून आपण एखाद्याचं जेव्हा मन दुखवतो तेव्हा ते कशामध्ये येतात? वाचिक कर्मामध्ये येतात. त्याच्यामध्ये उरलेले पुढचे पैशून्य, परुष, अनृत्य. ओके, पैशून्य एक, परुष, अनृत्य, हे चार्ट माझ्यासोबत तुम्ही काढायचे आहेत. आणि 4 नंबरला येतं सम्मिन्ना लाप. जेव्हा आपण याचं एक्सप्लेनेशन बघू ना तेव्हा तुमचे हे पॉइंट्स क्लिअर होतील की ते का कायिक मध्ये आहेत, का वाचिक मध्ये आहेत आणि का मानसिक मध्ये आहेत. आता 3rd नंबरला काय म्हटलं होतं? मानसिक कर्म म्हटलं. त्यामध्ये बघा उरलेले, ठीक आहे, सम्मिन्ना लाप पण झाला, व्यापाद, अभिध्या, दुग्वी पर्याय. व्यापाद, अभिध्या आणि दुग्वी पर्याय. ओके, क्लिअर आहे पॉइंट सगळ्यांना? दशविध पापकर्माचे पुन्हा 3 क्लासिफिकेशन केलेत. कायिक, वाचिक, मानसिक. कायिक मध्ये पहिले 3, वाचिक मध्ये मधले 4 आणि मानसिक मध्ये लास्टचे 3. असं सिंपल लक्षात ठेवा तुम्ही. हे लक्षात राहतील जेव्हा तुमचा श्लोक पाठ असेल तेव्हा. ओके, कायिक मध्ये हिंसा येतं.
ह्याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे, तुम्हाला इन डिटेल बुक्समध्ये वाचायचं. ठीक आहे. हिंसा म्हणजे काय? परपीडा, एक कोणाला तरी आपण त्रास देणे, त्याला आपण हिंसा म्हणतो. तर इथे सांगितलं की हिंसा करायची नाही. मग ते मनुष्य असतील, पशु असतील, पक्षी असतील, ह्यांच्यावर हिंसा करायची नाहीये. ह्या त्याज्य गोष्टी आहेत. ठीक आहे. सेकंड पॉइंट होता हिंसा झाला अस्तेय. ओके, इथं आहे अस्तेय, किंवा इथं हिंसानंतर स्थेय सांगितलेलं आहे. आपल्याला तिथं नंतर लावल्यानंतर आपल्याला त्याचा वेगळा अर्थ होतो. स्थेय म्हणजे काय? चोरी. आणि अस्तेय म्हणजे काय? चोरी करू नये. मग इथं स्थेय हे त्याज्य सांगितले, म्हणजे चोरी करणं हे त्याज्य सांगितलेलं आहे. ठीक आहे. स्थेय म्हणजे चोरी. ओके, याच्या पुढे तुम्ही अर्थ लिहिले तरीही चालेल. त्यानंतर हिंसा झालं अस्तेय अन्यथा कामम. अन्यथा कामम म्हणजे अयोग्य गोष्टीची कामेच्छा असणे. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे टेररिस्ट. म्हणजे टेररिस्ट जे काही करतात ते चुकीचं असतं हे त्यांना माहिती असतं, तरी पण त्यांना ते करायचं असतं. किंवा एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे की वाईट आहे, पण ती करणे. जसं की रात्री 2-2 पर्यंत फोन बघणे, ही गोष्ट वाईट आहे हे आपल्याला माहिती आहे, पण तरीही आपण ती गोष्ट करतोच. किंवा एखादी गोष्ट अशी आहे की जी आपल्याला भेटणार नाहीये हे माहिती आहे, तरी पण त्या गोष्टीची इच्छा राखणे म्हणजे काय? अन्यथा काम. ठीक आहे. याचे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. हिंसा अस्तेय अन्यथा काम, हे काय झाले? कायिक. क्लिअर. आता पैशून्य. पैशून्य म्हणजे चहाडखोरी करणे. आता इथून वाचिक सुरू होतात. जसं की दोन व्यक्ती आहेत, ते तिसऱ्याबद्दल काहीतरी बोलतात आणि ते वाईट बोलतायत. आपल्याला माहित आहे दोन फ्रेंड जेव्हा गॉसिप्स करतात ते कधीच तिसऱ्याबद्दल चांगले गॉसिप्स नाही करत, की तो असा होता, ती अशी होती, असं होतं, तसं होतं, हे असं बोलतात. म्हणजे ते काय झालं? चहाडखोरी झाली. पैशून्य म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अब्सेन्समध्ये त्याच्याबद्दल वाईट बोलणे. ओके. देन परुष म्हणजे कठोर बोलणे. जसं की आपण एखाद्याला रागामध्ये मोठ्या आवाजात बोलतो किंवा असे काही कठोर शब्द वापरतो जे की ज्यामुळे पुढच्याचं मन दुखावलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? परुष म्हणतो. हे आपल्याला त्याज्य करायचंय. देन नृत्य म्हणजे खोटं बोलणे. ठीक आहे. ते जिथं-जिथं हे शब्द येतील पैशून्य, परुष, नृत्य, ते शब्द तुम्हाला संस्कृत लँग्वेजमध्येच असणार आहेत. ते लेमन लँग्वेजमध्ये समजण्यासाठी तुम्हाला इथे मी नॉर्मल वर्ड्सचा काय अर्थ आहे ते सांगते. ठीक आहे. नृत्य म्हणजे काय? खोटे बोलणे. मग त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीबद्दल खोटं असू द्या. जसं की एखादी वस्तू आहे त्याबद्दल खोटं असेल, एखादी गोष्ट आहे त्याबद्दल खोटं असेल, तर ते सगळं ह्याच्यामध्ये येतं आणि ते आपल्याला काय करायचंय? त्याज्य करायचं आहे. नंतर संमिन्ना लाभ, हे पण वाचिकमध्येच येतं. ठीक आहे. वाचिकमधले काय काय होते? पैशून्य, परुष, नृत्य आणि संमिन्ना लाभ. संमिन्ना लाभमध्ये असंबद्ध बडबड करणे. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल त्याला काही माहिती पण नाहीये, तरी त्या गोष्टीला वाढून चढून एखाद्याला सांगणे किंवा एखाद्याचं मत विचारलं नाहीये, तरी पण एखाद्याला सवय असते, की हां, मी असं करणार, माझं हे मत आहे. म्हणजे काहीही त्या व्यक्तीचा संबंध नाहीये त्या गोष्टीशी, तरी पण असंबद्ध बडबड करणे, त्याला आपण काय म्हणतो? समिनालाप म्हणतो. जे काही सद्व्यक्ती असतात, सद्वृत्ताचं पालन करणारे व्यक्ती असतात, ते कधीही जास्त बोलत नाहीत, हे आपण ऑब्झर्व्ह करतो. जेवढं त्यांना विचारलं जाईल, जेवढं त्यांच्या गरजेचं आहे, तेवढंच ते बोलतात. म्हणून त्यामुळे व्यक्तीची व्हॅल्यू वाढते. पण जेव्हा संमिनालाप किंवा असंबद्ध बडबड असेल, तेव्हा त्या व्यक्तीची व्हॅल्यू पण तितकीच कमी होत असते. नंतर आता मानसिकमध्ये बघा व्यापाद, अभिद्या आणि दुग्वी पर्याय. ओके. व्यापाद म्हणजे काय? दुसऱ्याचं अनिष्ट चिंतने, म्हणजे एखाद्याचं वाईट व्हावं असं चिंतने म्हणजे काय? व्यापाद. अनिष्ट व्हावं. आणि अभिद्या म्हणजे दुसऱ्यांचे गुण सहन न होणे. ह्या वर्ड्समध्ये कन्फ्युजन होतं. व्यापात म्हणजे दुसऱ्यांचे जे काही चांगलं होतंय ते सहन न होणे आणि अभिद्या म्हणजे दुसऱ्यांचे गुण सहन न होणे. ठीक आहे. यामध्ये फरक आहे. तर एखादा समजा आपल्या शेजारचा एखादा मुलगा आहे, तो पहिला आलेला आहे एखाद्या स्पर्धेमध्ये. मग तो पहिला आल्यानंतर त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटणे, हे काय झालं? व्यापात झालं. आणि त्याचे जे काही गुण आहेत, ते गुण जरी चांगले असतील तरी पण आपल्याला वाटणं, की नाही, नाही हे चुकीचंच आहे, असंच आहे, तसंच आहे. त्याला आपण काय म्हणतो? अभिद्या म्हणतो. ओके. आणि दुग्वी पर्याय म्हणजे शास्त्र विपरीत बुद्धी. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, की दोषांच्या शोधनासाठी पंचकर्म करायला पाहिजे. परंतु तरी पण नाही, दोष कितीही वाढू दे, मी शमन चिकित्साच करणार.
हे काय झालं, शास्त्र विपरीत बुद्धी झाली. ठीक आहे. मग पापकर्मे अपि दशधा काय वाक मनस्य त्यज्यत. हा शब्द खूप महत्वाचा आहे, त्याज्यत. आपल्याला हे त्याज्य गोष्टी करायच्या आहेत ह्या सगळ्या. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? दशविध पापकर्म आल्यानंतर श्लोक टाकायचा, हा चार्ट टाकायचा आणि प्रत्येक शब्दाचा एका एका लाईन मध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं. ओके. आणि हा एसएक्यू असतोच खूप सारे क्वेश्चन्सला. हा जो काही श्लोक आहे तो कधी स्किप नाही करायचा, कारण की अशा मेन मेन जे पॉइंट्स असतात ना त्यावर क्वेश्चन्स येतातच. माहिती असूनही स्किप करणं म्हणजे ते चांगलं नाही. ठीक आहे. तर आणखीन एकदा श्लोक म्हणा माझ्या मागं. हिंसा, स्थैर्य, अन्यथा कामम, पैशून्य, परुष अनृत्य, समिनालाप, व्यापदम अभिद्याह दुग्विपर्याय, पापकर्मे अपि दशदा काय वाक मनस्य त्यज्यत. ओके, क्लिअर सगळ्यांना? ह्याच्यावर मोस्ट ऑफ द वेळेस क्वेश्चन्स असतात, म्हणून हे पॉइंट जे जे आहेत, दशविध परीक्षा, दशविध भाव, दशविध पापकर्म, हे पॉइंट्स तुम्हाला क्लिअर असलेच पाहिजे. ठीक आहे. होप सो सगळ्यांना हे लेक्चर समजलं असेल. इन डिटेल जे काही आपले अध्याय ते सगळे आपल्या ॲपवर अवेलेबल आहेतच, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. थँक्यू.